पहिले विनर कोण आहे त्या? मैथिली मॅम, मैथिली मॅम, मैथिली मॅम. यम. हा. येस. बोला. हॅलो. गुड इव्हनिंग हॅलो. सर. गुड इव्हनिंग. हा. छान वाटतंय. म्हणजे मला वाटतं मला ते करायचंच आहे म्हणून माझं नाव झालंय. त्याचं ठीक आहे. जमलंच नाही रविवारी असून पण या 15 तारखेला नक्की येईन मी. आणि खूप ऍडव्हान्स तुम्हाला समजलंय. 15 जून, आज 19 मे, म्हणजे हा, मी तसं almost प्लॅन करीन. येस. 25 दिवस आहे. आणि आत्ताच एवढ्या एन्क्वायरी आल्या, त्यामुळे मला वाटतं ही खूप मोठी बॅच होणार आहे. आणि त्या बॅचचा तुम्ही भाग राहणार. आणि असंही तुम्ही आल्यानंतर जरा गर्दी वाढतेच, काय माहिती का? तुमचा ओके. पायगुण मोठा आहे आमच्यासाठी. बरं बरं. आणि मिलेट्सचा तर वापर केल्यापासून खूप फरक पडलाय सर. म्हणजे रिपोर्ट्स आपण जेव्हा करतो तेव्हा बऱ्यापैकी जाणवतो डिफरन्स. सरांना पण अजून छान तेवढा रिझल्ट असेल. हो हो, त्यांचं पण थायरॉइड वगैरे कमी झालंय. शुगर पण बऱ्यापैकी ठीक आहे, म्हणजे HbA1c. वाव. तर चांगले रिपोर्ट्स आहेत म्हणजे, आणि आवडतं पण ते. फक्त मी त्याच्यात अजून व्हरायटी नाही केली, खिचडी आणि भात असं दोनच प्रकार केलेले आहेत. तुम्ही स्टीविया मागवलंय का ते? मॉन्क फ्रूट. टिकिया मागवलंय, हो हो. मागवलंय. मग तुम्ही त्याची खीर बनवा. हो, खीर अं, बनवू आता खीर बनवेन मी. हलवा आणि बनवा. मी पॅनकेक डोसेचं पीठ पण घेतले, ते एक बनवते. ते हा. त्या वेळेसच्या ट्रीट मधनं. आणि तर बर्थडे जर अजून असेल कोणाचा, तर मस्त ह्याचाच केक बनवा घरात. हा, ट्राय करीन. मॅडमची मदत घ्या. आणि येस. मी तर इतक्या रेसिपी बघितल्या, मी तर म्हणजे आता काय होतं ते, वेळ पण भेटायला पाहिजे मॅडमला. तरी हा मॅडम हा खूप वेळ काढून करतात. हा पण हा आता हा मला हा. असं वाटतंय की तुम्ही सर्वांनी पण थोडं रेसिपीला सपोर्ट करा. चालेल रेसिपी चालेल. लिहिण्यासाठी जर तुमच्यापैकी कोण रेसिपीचे व्हिडिओ देणार असेल, तर त्यांना पण आम्ही काही ना काही बेस्ट व्हिडिओला आम्ही गिफ्ट देणार आहोत. तर तुमच्या हम्म. सगळ्यांची मदत पाहिजे ना आम्हाला. एवढं मोठं काम करायचं आहे आपल्याला, तर येस. सगळ्यांची मदत लागेल. शुअर शुअर सर. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. आता मैथिली मॅडम एकट्या येत नसतात 15 तारखेला. गर्दी घेऊनच येणार कॉलेज. येस. किरण ज्योती मॅडम बोला. तर मी आत्ताच सांगणार होते तुम्हाला की मी खीर बनवणार आहे आता मिलेट्स. इतक्या नवीन होती आणि तुम्ही ते बोललात. गुड गुड गुड. आज माझे मिस्टर ते काय माहित पण चांगलं चांगलं खायला मिळायला लागलंय हेल्दी. तुम्ही बारीक दिसताय मला कॅमेरावर तर खूप. हो का, थँक्यू. आता मागे भेटलोय त्यामुळे मला लगेच पाहून लक्षात येतंय. काय तुम्हाला त्या ब्लड शुगर मध्ये वगैरे काय रिझल्ट? खायला नाही ते माझं मिस्टर. मला रिपीट कराल का? ऐकू नाही आलं. हे माझं मीच ठरवते काय आपण आणि गरज आहे का गोळी. तुमचं जे माईक आहे ना, माईक जवळ ठेवा. तुम्ही इयरफोनने बोलताय ना, माईक जवळ ठेवा. हा. नाही, मला मीच विचार करते की काय खाल्लंय, किती खाल्लंय आणि गोळी कंट्रोल करायला शुगर. हो. आणि तुमच्याकडे काय घरातच लॅब आहे, त्यामुळे काय वाटेल तेव्हा चेक करा आणि आपलं पहा. पण ते कमी पण झाल्यात ना गोळ्या पहिल्यापेक्षा? हो हो. आणि म्हणजे रिपोर्टमध्ये? रिपोर्ट मी बोलत म्हणजे HbA1c वाढले आणि व्यवस्थित चाललं, फक्त वाढले नाही आणि गोळी घ्यायच नाही. आणि आता तुम्ही मेड्स गोळीच घेत नाही आता? गोळीच घेत नाही. अरे मी अरे. पण लक्ष ठेवताय ना? हो हा, हो. मग ठीक आहे, मग ठीक आहे. लक्ष ठेवताय म्हटल्यावर मला काळजी नाही. पण गोळी घेत नाही हे जरा म्हणजे ठीक आहे. आता तुम्ही ते मागेही लढलाय त्या आजारासोबत, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे कसं हँडल करायचं. आणि मला पण इंग्रेस यायला लागले आता हे मिलेट्स आणि हे सगळं. चपाती मी किती दिवस झालं खाहीच नाही. वा वा. आणि आठवती का चपाती मग? आता रोज करते तर अच्छा. ठीक. चल, पण चपाती खायला काय आपला विरोध नाहीये. आठवड्यातनं एखाद 2 वेळा तुम्ही खा, काय प्रॉब्लेम नाही. तसं गहू जातच हो वाटे तुम्ही, कारण मिलेट्सचे इतर प्रोडक्ट पण खाताय ना, पास्ता नूडल्स वगैरे. थोडंफार. हम्म. पण वाटीभर खिचडी मूग डाळ आणि मिरची खिचडी खाल्ली संध्याकाळपर्यंत असे पण लागत. गुड छान गुड. ते पण मिलेट्स बरोबर म्हणजे ते जे खायला आणि वेगवेगळं काहीतरी करायला. हो. नाही, मी बघतो तुमचे फोटो, खूप छान फोटो असतात. आणि खूप छान पद्धतीने चाललेले. मला वाटत नाही की आता लवकर अजून 1-2 महिने मग तुम्हाला, आणि आता परत तुमचं माघारी येणार नाही डायबिटीस.
चला, खूप छान, खूप छान. चालेल. थँक्यू, थँक्यू. येस. वर्षा मॅडम कुठे आहेत? आहेत का बाहेर पडल्या? आहेत ना? मेरे को दिख नाही रे. हा, आहेत आहेत. येस, येस. ते मी टाकून पुढं. येस, वर्षा मॅडम कशा आहात? बोला. बोलू शकताय? हा. हो. येस. हॅलो, आवाज येतोय का सर? हो, एकदम क्लिअर. आफ्टर लॉंग टाइम तुमचा आवाज माझ्या कानावर गुड पडला. इव्हनिंग सर. हो व्हेरी गुड हो हो, इव्हनिंग. गुड इव्हनिंग एव्हरीवन. तेच खूप खूप ब्रेक झालाय आणि बऱ्याच छान छान माहिती पण आता चांगले चांगले सेशन यायला लागले. माझा खरं ब्रेक व्हायला लागलाय सगळा. त्यामुळे आता परत कनेक्ट व्हायला पाहिजे असं वाटायला लागले. मागचं सेशन ऐकलं नाही त्याच्यामुळे मला ना थोडस म्हणजे कनेक्ट नाही झाले या सेशनशी. ठीक आहे, तुम्ही त्याचं सॉरी. रेकॉर्डिंग मागवून घ्या. छोटंसंच झालेलं आहे सेशन, 1 तासाच्या आतलंच आहे, त्यामुळे तुम्ही हा पाहू हा शकता. हा. हो, नक्की नक्की सर. आणि बऱ्याच सेशन्स मध्ये आता खूप इम्प्रुव्हमेंट आहे. त्याच्यामुळे आता हे जे आता आम्हाला मिळालेलं आहे गिफ्ट, त्याचा नक्की फायदा होईल मला असं वाटतंय. किचन डेफिनेटली. ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पण बरेच बरेच वेगवेगळे तुम्ही अजून काय काय प्रयोग केले असणार आहेत नक्की. जे पहिलं सेशन मी अटेंड केलेलं होतं त्याच्यापेक्षा आता भरपूर इम्प्रुव्हमेंट असणार आहे. आवडेल ऐकायला. चला, थँक्यू. येस, आणि आम्हाला पण तुमच्यासारखे जुनी मंडळी पाहिजेत, म्हणजे जे सांगू शकतात की किती लेवलला इम्प्रूव्हमेंट गेली आहे आणि अजून किती इम्प्रूव्हमेंट आम्ही करायला हवी, दोन्ही पद्धतीने. नाही नाही, बराच इम्प्रुव्हमेंट आहे सर. कारण की पहिलेचे सेशन जे ऐकलेले आहेत, जे इन्फॉर्मेशन नाईट्स होते आणि आत्ताचे ऐकते, त्याच्यामध्ये बरंच तुम्ही नॉलेज खूप देताय. थँक्यू. खूप छान करताय सर. थँक्यू सो मच. आणि आता परत आपण सगळं तुमचं ट्रॅकवर आणूयात, पुन्हा एकदा सक्सेस स्टोरी उभी हो करूयात. हो, नक्की सर. गरज गरज आहे कुठेतरी पुश करायची. त्यासाठीच तर आम्ही आहोत ना. हो हो, येस, येस. चालेल नक्की सर. चलो, फार छान वाटलं तुम्हाला पाहून सेशनला. हो आणि हो. तुम्ही त्यात अवॉर्ड घेतला, म्हणजे पहिलं गिफ्ट तुम्हाला लागलं, ते अजून भारी वाटलं. हम्म. येस, येस. सगळे सेशन ओके. शोभा मॅडम आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत सगळे. येस. चालेल चालेल सर. थँक्यू. ओके, चलो, थँक्यू. वेलकम. चलो, आता कुणाला बोलायचंय, प्रश्न विचारायचे आहेत तर 1-2 मिनिटं वगैरे अजून आपण बोलू शकतो. शोभा मॅडमला काही बोलायचं वाटतं. येस, शोभा मॅडम कशा आहात? अनम्यूट करा. हा, छान आहे, छान आहे. बोला. तुम्ही तर एकदम जोरदार, तुमचं व्यवस्थित चाललंय बाबा, एकदम म्हणजे मला हा. फार छान वाटतंय तुमचं सगळं रेग्युलर ग्रोथ आणि सगळं सिस्टमॅटिकली पाहून. व्हेरी हॅपी फॉर हा. यू. अर्धीच गोळी राहिली ना फक्त? नाही, आता मी 3-4 दिवसापासून घेतलीच नाही गोळी. म्हटलं बघूया, ट्राय करूया. हो, ग्रेट. काय होतंय ते. 8 वर्ष जुन्या डायबिटीज, मला सांगा हा, कसं वाटतं तुम्हाला? 8 वर्ष तुम्ही गोळ्या खाल्ल्यात आणि आता हा. एकही गोळी खात नाही. हाऊ आर यू फिलिंग नाव? आणि तेच ना, आता तर खूप छान वाटतं. म्हणजे रात्रीच मला जी तहान लागायची ती नाही होत आणि सारखं सारखं वॉशरूमला जावं लागायचं ते नाही जात मी आता. वा. तर खूप खूप म्हणजे मला तर फरक वाटला. आता 3-4 दिवस म्हटलं सोडून बघूया. तुम्ही बोलत आहात ना हळूहळू बंद करू. हा, बघूया, नाही असं वाटलं तर चेक करून हे करूया मग. हा. लक्ष असं ठेवत वाटलं राहायचं, तर लक्ष ठेवत राहायचं. लक्ष ठेवत राहीन. बरोबर. हम्म. आणि आणि आपण, आता मी अजून अजून काही अभ्यास केलाय त्याच्यावर. मी नक्की हां, तुमच्याशी आपली 1-2 खूप दिवस झालं राहिले. या हां. सॉरी फॉर दॅट, कारण मला वेळच फार हे झालाय, पण शीतल आहे तुमच्यावर लक्ष ठेवायला, म्हणून मी काय एवढं हे घेत नाही. नाही, मला असं काय वाटलं मी त्यांना फोन करते ना. हा, पण या हां, आठवड्यात प्रयत्न करू आपण भेटण्याचा. आणि मी ठीक आहे. तुम्हाला अजून 1-2 इनपुट देईल. कारण मी आता डायबिटीजवर खूप डीपली काम करतोय. 2च गोष्टीवर मी सध्या काम करतोय डीपली. एक म्हणजे डायबिटीज, हां, दुसरं म्हणजे मिलेट्स. बरं आहे. डायबिटीज म्हणजे आता माझं तर आता, मला आता ह्या आठवड्यात जे सापडल्यात काही रिसर्च केलेल्या गोष्टी, याच्यावर हां, तर आपला स्पीड एवढा वाढलाय की आपण जे 90 डेज सांगत होतो ते आता आपण कमेंटच करताना 60 डेज सांगतोय. इव्हन स्मिता अरे सेठ वाह! मॅडम तुमच्या बरोबर पण मला 1-2 करायचे आहे. स्मिता सेठ मॅडम तुमचं पण, तुम्ही पण लवकर लवकर यांना वन डेला बोलवा. 15 तारखेला येऊ शकतात का बघा, शीतल मॅडम? स्मिता मॅडम तुम्ही ऐकलं असेल तर चॅट बॉक्समध्ये बोला.
वन डे ला काय तुमचे मिलेट्स आहे का परत? नाही नाही, मिलेट्स नाही. तो वन डेचा फिट फॉर एव्हर म्हणून प्रोग्राम आहे. अच्छा, ते पुण्यालाच तुम्ही आहे. नका येऊ, कारण तसा प्रोग्राम ना दिवाळीनंतर मोस्टली मुंबईला चालू होतोय. ओके ओके ओके. हा हा, मुंबईला सेशन चालू होतील ना लवकरच, मी जर त्यामुळे. पुण्याला आले त्यावेळेला तर येईन की. हा, पुण्यात असाल तर या की, मग तुम्हाला हा 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 फिरतो तो तुम्हाला घर आहे, कभी भी आओ. हा. ठीक आहे ठीक आहे. ओके, थँक्यू. वेलकम वेलकम. ओके, स्मिता मॅडमनी हो म्हटलेलं आहे, म्हणजे मेसेज गेलेला आहे. लवकरच तुम्ही मला वन टू वन मध्ये भेटा, कारण स्मिता मॅडमला माझ्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत द्यायला, आणि त्यांचं त्यांनी खूप छान रिझल्ट घेतलेले आहे. बट अजून थोडं डिस्कस करून त्यांचं जे थोड्या बहुत मेडिसिन्स चालू आहेत त्या झिरो करून टाकायच्या. ठीक आहे. चलो, सो ग्रेट, फॅन्टॅस्टिक. खूप छान वाटतंय. भले मोजकी लोक येतात ते, पण सिरियस लोक आहेत जे एंडपर्यंत राहतात ते. फक्त एकच म्हणणं राहील की प्रयत्न करा की तुम्ही इतर मंडळींना पण इन्फॉर्मेशन नाईटबद्दल माहिती पाठवा. अं, त्यांना पण कळू द्या, कारण आपण हे त्यामुळे फ्री ठेवलेलं आहे. मला जर असं जाणवलं की नवीन मंडळी येतच नाही आहेत, तर मग आपण इन्फॉर्मेशन नाईट फक्त कम्युनिटीसाठी ठेवू. मग म्हणजे आम्ही पण प्रिपेअर आहोत की एवढीच लोक येणार आहेत. सो विल नॉट गेट, म्हणजे आम्ही पण ते मेसेज विसेज असंही आपण खूप सारे ग्रुप रिफॉर्म करतोय. त्यामुळे इवन तुम्हाला पण मेसेज येईल की एकच ग्रुपमध्ये राहा. अं, कुठले ग्रुप आहेत तुमचे ते सांगितले जातील, तुम्ही एवढ्याच ग्रुपमध्ये राहा, बाकी सगळे ग्रुप सोडून द्या, असा मेसेज तुम्हाला लवकरच येईल. तर मेसेजवर लक्ष राहू द्या. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्ही राहा कम्युनिटीमध्ये. कदाचित मग उद्या कुठलीच ग्रुप नाही राहतील, फक्त कम्युनिटी राहील, आणि त्या रिलेटेड मेसेज येतील. बाकी मग जे प्रोग्राम आहेत त्याचेच फक्त ग्रुप राहतील, कारण खूप सारे ग्रुप झालेत आपले, जे आता डिझॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. ते यावर या अख्खा आठवडा काम होणार आहे. सो खूप सारे ग्रुप बंद होऊन जातील. ओके. आणि प्राईम मेंबर्स मात्र जे असतील, ज्यांचं वर्षभरात काही ना काही रिन्युअल झालेले आहे, काही ना काही घेतलेले आहे, तेवढेच प्राईम मेंबर्स असतील. बाकी सगळे प्राईम मधनं पण बाहेर असतील, तर त्याचा मेसेज प्राईमवर येईल. सो जे इन्फॉर्मेशन नाईटला नाही येतात प्राईम मेंबर असून, किंवा ज्यांनी रिन्युअल नाही केलेलं, काही घेतलेलं नाही आहे, रिन्युअल नाही आहे, तर ते बरेचसे लोक बाहेर असतील, प्राईममध्ये पण ते नसतील. दे कॅन बी पार्ट ऑफ इन्फॉर्मेशन नाईट, बट दे विल नॉट बी पार्ट ऑफ प्राईम ग्रुप, कारण प्राईम ग्रुपमध्ये खूप जास्त माहिती असते. अ, तर ती लक्षात घ्या. त्यासाठी केतकी मॅडम खूप मेहनत घेतात, ऍक्टिव्ह राहते ते पण. ठीक आहे. केतकी मॅडम एवढं रिसर्च करून पोस्ट टाकत राहतात, वेळ काढून एवढा सगळा डेटा तुमच्यापर्यंत आणतात, प्रत्येक वेळी नवीन डेटा येतोय. त्याचा फायदा करा. ओके. फक्त हा, केतकी मॅडमला इथूनच निरोप देतो की तोच डेटा FB वर पण टाकत राहा मॅडम. ठरल्याप्रमाणे. चलो, सो सी यू ऑल इन नेक्स्ट सेशन. प्रमिला मॅडम अनाऊन्स करायचे आत्ता. प्रमिला जाधव मॅडम आहेत. एकच मिनिट थांबा, त्यांचं सेशन आहे बहुतेक नेक्स्ट. प्रमिला जाधव मॅडम, ऐकलं नाही ऐकलं? हां, बोला. सर थांबा ना थोडं. थांबायचंच आहे का? बरं, ठीक. थांबा म्हटलं तर थांबू आपण. सो मी काल फक्त जाता जाता तुम्हाला सांगतो, मी काल अशा व्यक्तीला भेटलो, दोन व्यक्तींना भेटलो, दोन्ही खूप म्हणजे डॉक्टर्स होते. पण त्यापैकी दोन्ही एक फिजिओथेरपीवर काम करतात, बट त्यांच्याकडे एक खूप छान टॉपिक आहे, ऑक्युपेशनल हजार्ड्स. म्हणजे कुठल्या ऑक्युपेशनमध्ये कुठले हजार्ड होऊ शकतात. तर आय हॅव आस्क हर टू प्रिपेअर फॉर दॅट सेशन, सो दॅट आपण इन्फॉर्मेशन नाईटमध्ये ठेवूयात. इवन आपल्याकडे आज डायटिशियन मेगा आहेत, आमच्या कम्युनिटीचे आहेत. सो आपण सगळे, मी ॲक्च्युली सॉरी, मी एवढ्या उशिरा पाहिले त्यांना, माझं लक्ष नाही गेलं, किंवा मी बोलण्यामध्ये त्यांना वेलकम करणं विसरून गेलो. सो पहिलं तर आपण वेलकम करूयात जेवढे आहोत त्यांना. येस, वेलकम मेगाजी. आणि मेगा मॅडमचं पण खूप छान, खूप सुंदर काम चाललंय. शी इज फ्रॉम अवर हेल्दीफाय कम्युनिटी. सो लवकर आपण त्यांना पण एक सेशनसाठी इन्व्हाइट करणार आहोत. सो त्यांच्यावर पण बोलणं चाललंय. स्पेसिफिक फक्त महिलांवर काम करतात, आणि खूप छान रिझल्ट घेतलेत त्यांनी. महिलांचे वेगवेगळे, स्पेशली वर त्यांची कमांड आहे. सो विल आस्क हर की त्यांच्याकडनं काय आपल्याला हॉर्मोन्ससाठी किंवा PCOS थायरॉइडमध्ये काय अजून ते डीपमध्ये जाऊन इन्फॉर्मेशन नाईटमध्ये आपल्याला कसं गाईड करू शकतात. तर त्यांचं पण लवकरच एक सेशन आपल्याकडे राहील. बाकी मी जसं सांगितलं, ऑक्युपेशनल हजार्डचं एक, आणि माइंडवर एक, म्हणजे शी इज होमिओपॅथ, बट थोडं इंटरनॅशनल लेवलला त्यांचं काम चालतं. जसं मागच्या वेळेस पण आपण बोललो होतो, ते डॉक्टरांचं सेशन आवडलं ना सगळ्यांना तुम्हाला? हां, तर तशाच एक मॅडम आहेत. आणि काय त्यांचे, म्हणजे आम्ही प्रवासात होतो एकत्र.
एवढे छान 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 किस्से सांगितले त्यांनी पेशंटचे, आणि कसे आजार असतात, कसा त्याचा मनाशी संबंध असतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी. अँड आय वॉज टोटली इम्प्रेस्ड. सो त्यांनाही आपण लवकरच इन्व्हाइट करतोय. तर देर आर सो मेनी. फक्त गरज काय, तुम्ही एकटे येणं नाही, तुमच्याबरोबर आणखीन एक 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 व्यक्तीला इन्फॉर्मेशन नाईटमध्ये ऍड करत राहा. मी म्हणत नाही की तुम्ही करत नसताल. तुम्ही काय करा माहिती का, प्रत्येकाने खूप ग्रुपवर मेसेज नका टाकू. टार्गेटच घ्या की एकच व्यक्तीला बोलवायचंय आणि त्याचाच फॉलोअप करायचंय बस. प्रत्येक आठवड्याला एकच व्यक्ती. आपण काय करतो, असं उचलतो आणि ग्रुपवर टाकतो. ते नाही करायचं. हवं तर मी तुम्हाला रेडीमेड टेम्पलेट दिला आता, की काय मेसेज टाकायचा त्या व्यक्तीला. मग आणि मग त्या एकाच व्यक्तीला बोलवा इन्फॉर्मेशन नाईटमध्ये, सगळ्यांना नकाच बोलू. ओके, चलो. सो भेटूयात. एवढा मे महिना आहे, सुट्टीवर असताना भरपूर लोक बाहेर गावी जाऊन पण सेशन अटेंड करतात. फार छान वाटतंय. नेक्स्ट वीकमध्ये आता जर का प्रमिला मॅडमचं सेशन नाहीये तर बघू यांच्यापैकी कुणाचं आहे, नाहीतर मग नवीन टॉपिक तुमच्यासाठी येईल माझ्याकडून किंवा शीतल मॅडमकडून. चलो, किंवा केतकी मॅडम आहेतच आपण. सी यू ऑल. शीतल मॅडमचं मला वाटतं ह्याचं सेशन राहिलेलं आहे ना, चक्र बॅलन्सिंगचं, रिट्रीटवाल्यांसाठी, तर ते घेऊन टाकू आपण. चालेल ना? चलो, डन. पुढच्या आठवड्यात शीतल मॅडमचं सेशन राहील. भेटूयात मग. चलो, बाय. गुड नाईट. गुड नाईट.